इकडे गडचिरोलीमध्ये कोरची कुरखेडा राष्ट्रीय महामार्गावर तब्बल 12 तासांपासून ट्रॅफिक जाम झालेला आहे। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। गरोदर मातेला तब्बल 6 तास प्रतीक्षा करावी लागली। गडचिरोली जिल्ह्यातील कोरची कुरखेडा हा राष्ट्रीय महामार्ग आणि या महामार्गावर 8 किलोमीटरचे वडणी घाट आहे आणि या महामार्गावर नेहमी जे आहे ते वाहनांची वर्दळ बघितली जात असते। सदर मार्ग हे संकीर्ण असल्यामुळे या मार्गावर नेहमी वाहन नादुरुस्त होत असल्याचे दिसून येत आहे। आपण इथं बघू शकतो की अशा प्रकारे वाहनांची जी आहे ते काल मध्यरात्रीपासून लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। यामुळे एक वाहन चालकांना सुद्धा एक नाहक त्रास सहन करावा लागत आहे। कित्येक लहान लहान चिमुकले सुद्धा या मार्गाने प्रवास करत होते, त्यांना सुद्धा याचा फटका बसला आहे। या प्रकारे आपण बघू शकतो इथं जे आहे वाहन काल मध्यरात्रीपासून नादुरुस्त होऊन उभे आहेत। अख्ख्या रस्त्यावर हे वाहन आडवे झाले असल्यामुळे इथून आता वाहन चालकांना वाहन काढण्यासाठी कुठलाही मार्ग दिसून येत नाही। आज आपल्यासोबत काही वाहन चालक सुद्धा आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। तर आपण कुठं जात होते आणि आपण किती वाजतापासून इथं आहात? मी बेळगाववरून वडसाला जात होतो आणि गरोदर बाई आहे ते सोनोग्राफीसाठी 8 वाजेपासून इथं उभा आहो। आतापर्यंत रोड सुरू नाही झालेला आहे। एकूणच म्हणजे सकाळी 8 वाजतापासून एका गरोदर मातेला घेऊन आपल्या वाहनामध्ये हे इथं उभे आहेत आणि मुख्य म्हणजे शासनाचे कुठलेही कर्मचारी अधिकारी आतापर्यंत इथं पोहोचली नसल्याचे माहितीसुद्धा जी आहे आपल्याला काही वाहन चालकांनी दिलेली आहे। त्यामुळे एकूणच काल मध्यरात्रीपासून जे आहे ते वाहन चालकांना तसेच सामान्य नागरिकांना एक प्रचंड नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसून येत आहे। पुढारी न्यूजसाठी आशिष अग्रवाल, गडचिरोली।